त्रास होते काही मी डॉक्टर काकाला बोलवतो थांब. मी लहान असताना आई जेव्हा औषध निघायची ना तेव्हा तिच्यावर रागवायचो. ही अशी चिठ्ठी घेऊन मी तिला औषध आणून द्यायचो. औषध कसलं विष आणून द्यायचो. कारण मला वाटायचं की हे औषध घेऊन माझी आई बरी होईल. माझ्या हाताने तिला विष द्यायचो. माझ्यामुळे माझ्या आईचा जीव गेलाय का मला खरंच नव्हतं माहिती की या औषधांनी बरी होत नाहीये. तिला खूप त्रास होतोय. माझा शांत हो केदार. हे बघ, जे काही झालं ते परिस्थितीमुळे झालं. काही वेळेला आपण परिस्थितीसमोर नाही काही करू शकत. हे सगळं जेव्हा घडलं ना केदार, तेव्हा तू खूप लहान होतास. अरे तू ठरवलं असतास ना तरी तू काहीच करू शकला नसतास. आणि कुठला मुलगा स्वतःच्या आईला येऊन विष देईल. मला कळतंय तुझं काय होतंय ते. पण केदार, ह्या सगळ्यात तुझी काहीच चूक नाहीये. प्लीज स्वतःला दोष देऊ नकोस. मग काय करू? मी समजल्यापासून असं वाटतंय माझ्या हाताला सुद्धा तिचं रक्त आहे. नाही हा केदार, या सगळ्याला तू जबाबदार नाहीयेस. अरे गुन्हेगार जर कोणी असेल ना तर ती माणसं आहेत ज्यांनी या औषधात भेसळ केली. आणि ते त्या सगळ्या माणसांचे गुन्हेगार आहेत ज्यांनी त्यांची चूक नसताना या औषधामुळे स्वतःचा जीव गमावलाय. खरं तर तुझं दुःख माझ्याशिवाय जास्ती तर कोणालाच कळणार नाही. आपल्या आईला गमावणं ह्यापेक्षा दुसरं कुठलंच दुःख मोठं नसतं. पण ह्या औषधामुळे फक्त तुझ्या आईने स्वतःचा जीव गमावलेला नाहीये. आणखी अशी खूप माणसं होती ज्यांनी स्वतःचा जीव गमावलाय आणि त्यांचा त्यात काहीच दोष नव्हता, काहीच चूक नव्हती, तरीही गमावलाय. केदार, तू बघ ना, हे अशा प्रकारच्या गोष्टी आपल्या आजूबाजूला कितीतरी वेळा घडत असतात. आपल्याला माहितही असतं असं काहीतरी घडतंय, पण आपण आपल्या कामात व्यस्त असतो. आपण आपलं काम प्रामाणिकपणे करत असतो. या सगळ्याची झळ आपल्याला तोपर्यंत पोचत नाही जोपर्यंत आपण आपल्या घरातली, आपल्या हक्काची, स्वतःची व्यक्ती गमवत नाही. आणि एकदा का ती जखम झाली ना की ती जखम एवढी खोलवर होते की ती काही केलं भरून निघत नाही. आणि या अशा स्कॅममुळे खूप लोकांनी स्वतःचा जीव गमावलेला आहे. कदाचित आत्ताही गमवत असतील. पण आता हे सगळं थांबायला हवं. अरे हळू 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 दया काका, लागलं का? हा, अगं नाही काही नाही बसा इकडे. काही नाही अगं, पाय सटकला माझा जरा. या बसा बसा, लागलं असेल ना? नाही मला पाणी देऊ का? नको नको नको. अगं काही लागलेलं पिलेलं नक्की बघू मला जरा. आहे व्यवस्थित आहे ग बाळा. दया खरंच काका, काय हे? एवढ्या रात्री तुम्ही वर का जात होता? अगं काही तुम्हाला काही हवं असेल तर मला सांगायचं ना, मी आणलं बाई, असतं. तुलाच भेटायला येत होतो मी. तू आज सकाळी मीटिंगला गेली होतीस ना, मग एकदम लक्षात आलं म्हणजे आपलं बोलणंच झालं नाही त्याच्यावरती काही. मग कशी झाली मीटिंग हे विचारलं म्हणूनच येत होतो. कशी झाली मीटिंग? चांगली झाली मीटिंग. हो ना? हो. बरं मला सांग, ऑफिसचं कामकाज सगळं व्यवस्थित चाललंय ना? म्हणजे सगळं सुरळीत चाललंय ना?
हो सगळं व्यवस्थित चालू आहे. आणि डेटा आपला जो काही कॉन्फिडेन्शियल डेटा आहे तो नीट आहे ना, म्हणजे त्याचे रेकॉर्ड्स वगैरे सगळे नीट मेंटेन होत आहेत ना सगळे? ऑफकोर्स दया काका. हां ऍक्च्युली आता क्वार्टरली ऑडिट सुद्धा झाले. त्यात सगळा डेटा अपडेट झालेला आहे. नाही म्हणजे आपल्याला काही ऑडिट आलं तर एव्हिडन्स म्हणून वापरायला बरं पडेल. हो हो नाही म्हणूनच म्हणतोय मी. एक्झॅक्टली. झाले सगळं ओके. गुड गुड व्हेरी गुड. पण का? केदार उठ, बघ माझ्याकडे आणि सांग मला, अजून किती जणांनी स्वतःच्या हक्काच्या माणसांना असं गमवायचंय? नाही बॉस. हे ज्या माणसांमुळे झालंय ना, त्या माणसांना या समाजात राहण्याचा अधिकार नाहीये. त्यांची जागा फक्त जेलमध्ये. आणि त्यांची सुद्धा तीच अवस्था करायला हवी जी त्यांनी इतरांची केली आहे. ही लढाई फक्त एका आईची नाहीये. ही लढाई प्रत्येकाची आहे ज्यांनी स्वतःची आई, वडील, भाऊ, बहीण, मुलगा, मुलगी, मैत्रीण, नातेवाईक सगळ्यांना गमावलंय. केदार, ही लढाई त्या प्रत्येकाची आहे ज्यांनी हे औषध स्वतःच्या आरोग्यासाठी, आपल्याला बरं वाटावं, जगण्यासाठी म्हणून घेतलं होतं. पण त्यांनी या औषधामुळे स्वतःचा जीव गमावलाय. ही लढाई खूप मोठी आहे. आपलं ध्येय आपल्यापासून खूप लांब आहे, पण आपल्याला काहीही करून त्या ध्येयापर्यंत पोचायचंय. मुलं आली का आपली? हो कधी झाली आहे हो? हां आली का? दया काका, तुम्हाला युवराजचं टेन्शन आलंय का? हो ग, काय करायचं ते मुलाचं काही कळत नाही मला खरंच. दया काका, टेन्शन घेऊन काही होणार आहे का? आणि मी आहे ना, मी सगळं नीट करेन. अहो आज ऑलरेडी तुमची एवढी दगदग झाली आहे, तुम्ही जाऊन आराम करायला नको का? हे सगळे विचार का करत बसलात तुम्ही? चला जाऊन आराम करा. होय होय, मी पडतो आता जरा. हां थोडं घरघरल्यासारखं पण व्हायला लागलं मला. हं? मी येऊ का नाही पर्यंत? नको नको नको, तू जा. आराम. आहे मी जातो. हं, जा. नक्की मी येऊ नको ना? जा जा तुम्ही, जाईल जा, झोप जा. 3 महिन्यांपूर्वी जर सगळा डेटा सुखरूप होता तर गेल्या 3 महिन्यातच त्या JPCच्या कॅसेट गहाळ झाल्या आहेत हे नक्की. पण त्या रूम मध्ये तर मी आणि कौशिकी सोडलेस कोणी जाऊ शकत नाही. मग ते कॅसेट्स घेतल्या कोणी?